नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। या प्रभाग क्रमांक 13 चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक शहाजी खुसपे आपल्याला लाईव्ह दिसत आहेत। या प्रभाग क्रमांक 13 मध्ये किती वाईट परिस्थिती आहे, किती दुरवस्था आहे, त्याबद्दलच शहाजी खुसपे जे आहेत ते सांगणार आहेत। अनेकदा पत्रव्यवहार केला, मात्र महानगरपालिकेचे अधिकारी याकडे कुठेतरी दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात। नेमकी काय काय कारण आहेत, काय काय मुद्दे घेऊन आज पुन्हा एकदा आपल्याला रस्ते पाहायला मिळतात, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी शहाजी संपत खुसपे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ठाण्यातील एकमेव नगरसेवक। प्रभाग क्रमांक 13 मधील समस्या मी निवडणुकीपूर्वी लोकांसमोर मांडलेल्या होत्या आणि आज मी तुम्हाला माझी प्रभाग क्रमांक 13 मधील जी परिस्थिती आहे ती दाखवण्यासाठी आलेलो आहे। या तुम्हाला काय परिस्थिती आहे ना एक दाखवतो, ते तुम्ही बघा, आपण नंतर त्याच्याबद्दल चर्चा करू। आता पाठीमागे काय दिसते, आता आपण सुरुवात सार्वजनिक शौचालय आहे, वरती जेंट्स आहे आणि खाली महिलांचं आहे। त्याची परिस्थिती तुमच्या डोळ्यांनी बघा आणि मग बाकी तुम्ही ठरवा। या खाली शहाजी यांच्यासोबत आपण जिथे आता आतमध्ये जातोय ते सार्वजनिक शौचालय आहे आणि या सार्वजनिक शौचालयाची किती वाईट परिस्थिती आहे बघा। दरवाजे नाहीयेत, अक्षरशः या सार्वजनिक शौचालयाला दरवाजे देखील नाहीयेत। हजारो कोटीचा निधी जो आहे तो ठाण्यात येतो, पण शौचालयाची परिस्थिती अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे। आता तुम्ही इथे पाहताय दरवाजे नाहीयेत, ते लेटर द्या, मी महापालिकेकडे पाठपुरावा केले ना। काय काय समजत नेमक्या इथं दरवाजे महापालिकेकडे मी एवढा पाठपुरावा केलेला आहे। बाथरूमला दरवाजे नाहीये, 1 2 मला नाव 3 4 5 फक्त पूर्ण शौचालयात फक्त 2 बाथरूमला दरवाजे, आणि हे दरवाजे लावण्यासाठी मी वारंवार अर्ज देऊन पाठपुरावा करूनही सुद्धा अक्षरशः केराची टोपली दाखवत आहे। त्यांचं अजिबात ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे। पुढे चला, हे तर हे दाखवून घ्या तुम्ही। तिथून दाखवा, थोडं मागे ना, मागे ना, मागे रे। यांच्यासोबत आपण जर पाहिलं तर या सार्वजनिक शौचालयाला दरवाजे देखील नाहीत, अतिशय बिकट परिस्थिती आहे। लक्षात घ्या, स्वच्छ थानं आणि या सगळ्या गोष्टींच्या आपण खरंच बाता मारतोय। या सगळ्या प्रभागांमध्ये हीच परिस्थिती आहे। एक लाईट आहे फक्त आणि शौचालयाला दरवाजे देखील नाहीत। चलो, आपल्याला आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे। तुम्ही खाली झाला, खरं तक्रार ही महिलांची आहे, खालच्या महिला। हे जेंट्स टॉयलेट होतं, हे जेंट्स टॉयलेट होतं, आपण जेंट्सला आपण एक समजू शकतो। चला, आजूबाजूला परिस्थिती सगळं टॉयलेटची दुरावस्था दुर्गंधी पसरलेली आहे आणि स्लॅब देखील वाईट अवस्थेत आपण पाहू शकतो। या ठिकाणी पण पडू शकते। एक मिनिट या। ही सार्वजनिक मुद्दारी आहे, इकडे आवाज एक मिनिट, कोण आहे आता? एक मिनिट, आवाज ठाणे महापालिकेचं याकडे दुर्लक्ष आहे। आपण बघत असाल की या ठिकाणचे या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। बांधकाम निकृष्ट दर्जाचं दिसते, काय सांगा? बांधकामाचा तर विषयच नाही, बेसिक गरज आहे। तुम्ही आतमध्ये या, तुम्हाला एक मिनिट, यांना पुढे जाऊ दे, त्यांना पुढे जाऊ द्या। पुढे पुढे हे महिलांची शौचालय बघा तुम्ही, हे महिलांची शौचालय आहे। ह्या शौचालयाला दरवाजे नाहीयेत। हे जे प्लायचे तुकडे दिसत आहेत तुम्हाला, महिला अक्षरशः प्लाय धरून शौचालय बसतात। ही लाजिरवाणी गोष्ट आहे। ग्रामीण भागात सुद्धा ही परिस्थिती नाहीये। आणि हे प्लाय हाताला धरून, हे जे प्लाय आहेत 1 2 3, हे जे प्लाय, महिला हे हातात प्लाय धरतात आणि हे शौचालयाला बसतात त्यांचे आबरू वाचवायला। ह्या लाडक्या बहिणींची आबरू वाचवायला यांना प्लायचा सहारा आहे, पण प्रशासनाला
वारंवार पाठपुरावा करून अक्षरशः 50 वेळा फोन केले असतील, 50 पत्र व्यवहार झाला, पण याला दरवाजे लावायला त्यांना शुद्ध मिळालेली नाहीये. आता एवढ्या भयानक परिस्थितीत माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी शेवटी मला लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार यांना बोलवावं लागलं. नाईलाज असतो मला या समस्या मांडाव्या लागतायत. या माता भगिनी उघड्यावरती शौचालयाला बसतात, त्या माझ्या ऑफिसला येऊन सांगतात. एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे, कोणी आलं तर तो प्लाय धरून बसायचा, लपून राहायचं, शौचालय करायची की हे धरायचं. पाणी नाहीये, लाईट नाहीये, वाईट परिस्थिती आहे. वरची बाहेरची तुम्हाला बाहेर चला, बाहेरची दुसरी परिस्थिती तुम्हाला मी दाखवतो. बाहेर बाहेर महिलांशी बोलूया. फोटो घेऊया, फोटो मागे 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 पूर्ण प्लायवूड धरून महिला शौचालयाला बसतात. मला वाटत नाही की ठाण्यामध्ये कुठे अशी परिस्थिती असेल की महिलांना प्लायचे तुकडे घेऊन शौचालयाला बसायला लागतं. अतिशय प्रचंड अशी वाईट परिस्थिती. महिलांच्या ह्या टॉयलेटला दरवाजे नाहीयेत, प्लाय घेऊन त्यांना बसावं लागते. अतिशय बिकट अशी ही परिस्थिती शहाजी कुसबे यांनी उघडकीस आणलेली आहे. डायरेक्ट शौचालयाचं संडासचं घाण पाणी गळतंय. शौचालयात जाणाऱ्या महिलांच्या अंगावरती, खांद्यावरती ते पाणी पडत असतं. पण 6 महिन्यापासून प्रशासनाला त्या गोष्टीला वेळ मिळालेला नाहीये. कितीही फोन करा, का करतायत काही कल्पना नाहीये. 3 नगरसेवक धनुष्यबाणाचे आहेत, 1 मशालचं आहे. जाणून बुजून मला ते टाळतायत की जाणून बुजून मला एंटरटेन करत नाही, काही कल्पना नाहीये. त्यांचा काही असेल पण त्यांनी लोकांचा जो हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. त्यांचं राजकारण काही असो, टक्केवारी काही असो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण जिथे जनतेला त्रास होईल तिथे मला आवाज उठवावाच लागेल. आता तुम्ही या स्थानिक महिलांशी बोलून घ्या, त्यांची काय अडचणी आहेत मी सांगतोय. पण त्या महिलांशी एकदा तुम्ही बोला, त्यानंतर तुम्हाला नक्की कल्पना येईल की इथे कोणत्या परिस्थितीत त्या महिला राहतात. 1 वर्ष झालं दरवाजे नाहीत, पाणी नाही, सुविधा सगळ्या. आणि बिना दरवाजाचे आम्ही याचं पुट्टे लावून आम्ही बसतो इथं. त्रास किती बायकांना होता. 1 वर्ष झालं, 2-3दा लावलं, परत तोडले दरवाजे सगळे. मग काय, आणि नशावाली मुलं येऊन उभा राहतात. बायकांना, मुलींना, सगळ्यांना भीती आहे. इथं कुठल्याच गोष्टीची सुविधा नाही आहे. काय मागणी कराल सरकारकडे, महापालिका सरकारकडे काय, आम्ही निवडून दिलंय, तुम्ही महिलांची सुखसुविधा करा तयार, आम्हाला भीती नको आहे. आता हे दादा बोलतात ते काम करतात, त्यांना पण काम करू देत नाही बोलतात. त्याच्या आम्हाला आता त्यांना ते त्यातलं माहिती आहे, आम्हाला त्याच्यातलं काय माहिती नाही. लोकांना राजकारण कळत नाही, लोकांना त्यांच्या सुविधा पाहिजेत. लोकांना शौचालयाला आल्यानंतर त्याला दरवाजे पाहिजे. हम लोग जाने आने का देखिए बाथरूम का बहुत त्रास हो गया है पब्लिक का. म्हणजे जितनी लेडीज है रात्री 10 झालं का माणसं इथे दारू पितात, कोणी गांजे पितात. हे त्यांना कळलं नको का बायका माणसं इथे येऊन करतात म्हणून बाथरूमले. इथलं लेडीज खाली खराब झालेली आहे. आमची आम्हाला काय नाही, दरवाजा मुत्रीचा हे सगळे बंद, गांजेवाला पोरं नाही आम्हाला एकच पाहिजे. मागणी आम्ही दुसरं काय बोलत नाही. नाही सोल्युशन करते ना का, पाणी लाईट. या साईडचं जे बाथरूम आहे ना हे पूर्ण जेंट्स साठी करावा, आणि जे खालचं जे बाथरूम आहे ते आमच्या लेडीज साठी करून द्यावं, एवढीच आमची मागणी आहे नगरसेवकाकडे. आणि हा नाला पूर्ण खूप घाण झाले आणि त्यांनी खूप मच्छर झाले ते खालच्या बाथरूमला. आमचे लहान लहान लेकरं पण आहेत, त्यांना खूप त्रास होतोय. आमच्या लेकरांसाठी खूप, आम्ही कुठं जायचं कुठं नाही असं झालं आम्हाला. संत ज्ञानेश्वर नगर हे खूप मध्यमवर्गीय, खूप गोरगरीब, काबाड कष्ट करणारे, रिक्षा चालक, गोरगरीब, कचरा वेचक, महिला, भंगार गोळा करणारी ही गरीब लोक आहेत. यांच्या घरी शौचालय नाहीयेत. ही काही श्रीमंत लोकांची वस्ती नाहीये. ज्ञानेश्वर नगर ही खूप गरीब लोकांची वस्ती आहे. तर त्यांना सार्वजनिक शौचालयाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. हात जोडून विनंती आहे माझी प्रशासनाला, या लोकांच्या आरोग्याची खेळ करू नका. ज्या काही गोष्टी आहेत, ज्या कमतरता आहेत त्या पूर्ण करा. राजकारण करण्यात मला सुद्धा इंटरेस्ट नाहीये. मला ज्या गोष्टी पाहिजेत बेसिक, लोकांच्या बाकीच्या प्रभागात लोकांच्या गरजा काय आहेत, जॉगिंग ट्रॅक पाहिजे, गार्डन पाहिजे, ओपन जिम पाहिजे, अम्युनिटीज मागतात. माझ्या ज्ञानेश्वर नगर मधली लोक ही पाणी, संडासला दरवाजे, लाईट, या बेसिक गरजासाठी जर झगडावं लागत असेल तर अम्युनिटीज तर दूरच्या गोष्टी आहेत. तर प्रशासनाला हीच विनंती आहे, जो काही राग लोभ असेल तो माझ्यावरती काढा, जनतेवरती काढू नका, पण लोकांच्या मागण्या ह्या पूर्ण करा. आणि खूप
मी गेल्या आठवड्यात एका अधिकाऱ्यांना बोललो, तुमच्याच्यानी होत नसेल तर तसं मला सांगा, माझ्या वैयक्तिक स्वखर्चाने मी ते दरवाजे लावून देतो. तर त्यांचं म्हणाले की नाही करून देतो, पण ते अजूनही त्या गोष्टी केलेल्या नाहीत. नाही त्यांनी केलं तर स्वखर्चाने हे दरवाजे मी लावून द्यायला समर्थ आहे. त्या अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे मग? ते काही कल्पना नाही कोणाचा दबाव आहे. आता मी हे बघ, पूर्ण ठाणे शहरातून महापालिकेत एकमेव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगरसेवक आहे. दबाव आहे काही आहे नाही. अधिकाऱ्यांना खरोखर मस्ती आहे. अधिकारी कोणालाच जुमानत नाही, ना राजकीय नेत्यांना ना कोणालाच जुमानत नाही. अधिकारी त्यांच्या मनाला येईल त्यांचं आणि त्यांचे जे ठरलेले ठेकेदार आहेत त्यांच्या तालावरती नाचणारे आहेत. तर हा माझा शेवटचा इशारा आहे. लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा, नाहीतर ह्याच्यावरती मोठं आंदोलन छेडण्यात तो येईल. मुद्दा होता की काही लोक दारू पितात, नशा करतात, त्याबद्दल पोलिसांकडे काय प्रचंड गेल्या मला वाटतं कोण महिला आलेल्या 1 महिन्यापूर्वी, नाही ज्येष्ठ महिला होत्या ना, गेल्या 2 महिन्यापूर्वी ह्या महिला होत्या. गांजा मारलेला काही दारू पिलेला नशेमध्ये एक मुलगा आला. या आजीचं वय 65-70 वय आहे. या आजीच्या समोर पॅन्ट काढली, जाके पैंट काट के पॅन्ट खड़ा हो काढून गया, मैं आजीला अंदर बाथरूम अश्लील में गोष्ट पेशेंट करून आशी। दाखवली. पॅन्ट काढून 70 का उम्र, हाँ, अक्षरशः तभी ही कोई महिला माझ्या ऑफिसला येऊन रडत माझ्या पायावरती पडली. म्हणते की 60 वर्ष आम्ही उत्तर प्रदेश मधून इथं आलो राहायला, पण ही परिस्थिती नव्हती. वही गई। आणि सर्व मराठी लोक पण तेवढीच आहेत, उत्तर भारतीय तेवढीच आहेत. तर निदान त्यांच्या बेसिक अपेक्षा आहेत त्या तरी प्रशासनाने पूर्ण कराव्या ही अपेक्षा आहे. पोलिसांना पण ही वारंवार मी तक्रारी देत असतो, गांजा नशा करणारी पोरं इथं असतात. तर प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे, ह्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घ्या आणि त्वरित लवकरात लवकर यावरती काहीतरी निर्णय घ्या. महापालिकेला काही लेटर वगैरे दिलेले दिलेले आहेत. लेटरला काही व्हॅल्यू नाहीये. 2 वर्षापासून मी प्रत्येक गोष्टीचे लेटर दिलेले आहेत, सगळ्या गोष्टीचे लेटर दिलेले आहेत. अजून पुढे भरपूर गोष्टी आहेत, मी तुम्हाला दाखवतो. या शौचालयाची पण आहे बघा, प्रभाग क्रमांक 13 मधील शौचालयाची दुरुस्ती हे दाखवलेलं आहे. आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभागाने लेटर दिलेलं आहे. ह्या लोकांनी साधा संपर्क सुद्धा साधलेला नाहीये माझा. त्यांच्या डोक्यात हवा असेल, हा एकच आहे, हा काय करू शकतो, ह्याला संपर्क साधला नाही तरी चालणार आहे. पण तसं होणार नाहीये. मी जनतेने मला निवडून दिले तर मी जनतेसाठी पूर्ण ताकदीने भांडणार. आपण या ठिकाणी पाहू शकतो की आता पुन्हा एकदा दाखवतोय या शौचालयाची परिस्थिती ही घाण. मगाशी पण शहाजी घुसपे यांनी सांगितलं की या सगळ्या नागरिकांची अपेक्षा आहे चांगलं टॉयलेट हवं. अत्यंत दुरवस्था झालेली मला कार्यकर्ता म्हणून आज 30-35 वर्ष झालं ह्या नगरात अंधाधुंदी चाललेली आहे नेता लोकांची. आमच्या सार्वजनिक महिलांची इज्जतचा सवाल आहे. ना पाणी नाही, ना टॉयलेट नीट नाही, ना काय नाही. फक्त मतं मागायला येता तुम्ही, तर मतं मागताना 10 वखत विचार करायचा आणि मग ह्या नगरात यायचं. कारण ना हे 10 वर्ष हे राजकारण चाललंय ह्या नगरात की कुणी बी कसं बी वागायचं, कसं बी करायचं. तुम्ही टॅक्स पावती घेता, पाण्याचा बिल घेता. इथं गुंडे येऊन बाहेरचे लोक नागडे उघडे बसतात, चर्ची लोक बसतात. मग इकडच्या महिलांचं काय? कशाला इकडची महिला निवडून देणार तुम्हाला? कुठल्याही पक्षाला नाही देणार. जर तुम्ही आमची सोय नाही करत असाल ना तर इथं येऊ बी नका. काय तुमचा उपयोग आहे या जनताला? ज्ञानेश्वर नगर मध्ये कुठलं काम चांगलं होत आहे? सगळे चोरवले मोर काम करतात, पैसे घेतात आणि पळतात आणि बोलणाऱ्याला टार्गेट करतात. मग तुम्हाला टार्गेट करायचं तर सामने या ना की बाबा आम्ही तुम्हाला शिव्या देतो किंवा बोलतो, आम्ही भाडा भरतो, सगळं करतो. मग तुम्ही ह्या नगरातल्या लोकांची सोय करू शकत नाही तर कशाला मतं मागायला येताय तुम्ही? आणखी महत्वाचा मुद्दा जो आहे हा? तो हे असं किती दिवस चालणार? हे कॉमन आहे, हे अडचणी कॉमन आहे. की या वयस्कर बायका, लेडीज बायका सगळ्या अशा ठिकाणी येतात बाथरूमला. आपण बाथरूमची गोष्ट सांगितलेली आहे. आपल्याला बघू शकता ज्ञानेश्वर नगर हे पूर्ण समस्येने वेढलेलं आहे. हे काय आहे तुम्ही मला सांगा, हे काय तुम्हाला वाटतंय मला एक सांगा. हे डम्पिंग ग्राउंड दिसतंय, हे संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगर मधलं नाना नानी पार्क आहे. कधीपासून दुरावस्था अशी ही 13 वर्षापासून पडलेलं आहे. संत ज्ञानेश्वर नगर हा असा रहदारी संत ज्ञानेश्वर नगर मध्ये 10x10 सुद्धा जागा नाहीये. आजची जी परिस्थिती आहे संत ज्ञानेश्वर नगर मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी 10x10ची छोटी सुद्धा पूर्ण ज्ञानेश्वर नगर मध्ये जागा नाहीये. फक्त जी एकमेव जागा आहे ती ही जागा आहे नाना नानी पार्क. मागील 13 वर्षापासून हे ते तिथून ते इथपर्यंत हे धूळ खात पडलेलं आहे. ह्या जागेचा फक्त
कचरा टाकण्यासाठीच वापर केलेला आलो. बर, ही जागा कुठल्या कुठल्या नेत्याला हडप करायची आहे की इथे काय गाळे बांधायचे आहेत की घरं बांधायची आहेत, काही कल्पना नाहीये की इथे काहीच चांगली गोष्ट होऊ शकत पालिकेची जागा नाही. कोणाची? हे ठाणे महानगरपालिकेची जागा. हे नाना पार्क दिसतात नाही, झोपाळे आहेत, या ज्या खेळणी आहेत दाखवा. हे नाना ह्या जागेवरती पार्किंग प्लाझा करण्यासाठी प्रस्ताव हा महापालिकेकडे दिलेला आहे, पण त्या प्रस्तावालाही काही किंमत, कवडीची किंमत नाहीये. पण माझं एक स्पष्ट मत आहे, हे लहान मुलांना खेळण्यासाठी ज्ञानेश्वर नगरमध्ये कुठेही जागा नाहीये ना, तर इथे नानी पार्क गार्डनच व्हावं ही माझी अपेक्षा आहे. हे तुम्ही बघाल, अक्षरशः डम्पिंग ग्राउंड सारखी परिस्थिती आहे. हे मी मागील 2-4 वर्षात 2-3 वेळा स्वतः साफ करून घेतलेलं आहे, पण ह्याच्याकडे शेवटी कोणी लक्ष देत नाही. शेवटी नाईलाज असतं, पत्रकारांना बोलून ही परिस्थिती मला ज्ञानेश्वर नगरमधली दाखवावी लागते. आता नानी पार्कचं पण मी अर्ज दिलेलं लेटर, अजूनही कोणीही काही संपर्क साधलेला नाही हे नानी पार्कचा कचरा साफ करण्याच्या संदर्भात. अक्षरशः तुम्ही एंडपर्यंत बघाल तर झाडं मोठी झाली ती ह्या 13 वर्षापासून. एवढी चांगली जागा जी लहान मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज गार्डन होऊ शकतं, ती धूळ खात पडली. यासाठी किती नदी वगैरे याची काय माहिती काढली का? नाही, निधी या जागेचा निधी काय आला, मी आजपर्यंत पहिल्यापर्यंत सांगितलेलं की पैसे पाणी कॉन्ट्रॅक्ट टेंडर ह्या विषयात कधी कुसपे येत नाही. पण रीतसर ही जी जागा आहे तिचं युटिलाइज का होत नाही, ते करत का नाहीयेत? त्या ठिकाणी गार्डन असो, कुठले चांगले प्रोजेक्ट का होत नाहीये? ही 13 वर्षापासून धुळकात पडलेली आहे. तर माझी ही प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की हे जे सुसज्ज ज्ञानेश्वर नगर सारख्या कष्टकऱ्यांच्या एरियामध्ये 10x10ची पण जागा नसल्या कारणाने ही एकमेव जागा आहे, तर या ठिकाणी सुसज्ज लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन व्हावे ही माझी प्रशासनाला विनंती आहे. आणि या मागणीचा रितसर प्रस्ताव महापालिकेला दिलेला आहे. आणि पहिलं जेव्हा होईल तेव्हा होईल, पण हे रितसर ही घाण तरी काढून साफसफाई करा ही माझी प्रशासनाला आज विनंती. एक असा प्रश्न होता की ही जागा असेल, ही घाण असेल, पलीकडे टॉयलेट असेल, संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरले, काय सांगाल त्याबद्दल? नाही, जे आहे ती परिस्थिती सांगतो ना, म्हणजे अक्षरशः लोक हातबल झालेले आहेत की लोकांना काय सांगायचं काय करायचं काही कळत नाहीये. आता शेवटी वैतागून जी लोक माझ्याकडे आलेत, मी सुद्धा अधिकाऱ्यांना संपर्क साधून अर्ज देऊन ते काही ऐकत नाहीत त्या गोष्टी. तर शेवटी माझ्याकडे लोकशाहीचा 4था स्तंभ जो मला अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, तो मी पत्रकारांना बोलून ही माझी व्यथा दाखवलेली आहे. प्रशासनाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की हे गार्डन येत्या 8 दिवसात पूर्णपणे साफ करा आणि या ठिकाणी सुसज्ज लहान मुलांसाठी छान खेळण्यासाठी गार्डन काय साफ केलं तर करा. काय भूमिका घेणार तुम्ही? 1 आठवड्याची मुदत देणार, 1 आठवड्यानी काय करता येईल ते तुम्हाला कळेलच काय करतो मी. आपण या ठिकाणी पाहू शकतो की जर आपण पाहिलं तर एकमेव ही जागा आहे आणि या जागेची परिस्थिती बघा, या दारूच्या बाटल्या बघा. ही जागा मला वाटतं गरजुल्यांना आनंद दिलेली आहे. या इथे दारू प्या, मजा करा, अश्लील चाळे करा, अशी ही परिस्थिती आहे. आणि सगळी पोलखोल शहाजी खुसपे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव नगरसेवक शहाजी खुसपे यांनी केलेली आहे. आणि जर 1 आठवड्यात हे काम झालं नाही तर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी इथे दिलेला आहे. आज ते आक्रमक झालेले आहेत. पत्रव्यवहार करून ठाणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते दाद देत नाहीत, त्यामुळे ही परिस्थिती आहे. रेलिंग सुद्धा ही 12 वर्षापासून रेलिंग नाहीये याला. रात्री अपरात्री बाथरूमला जाताना महिला मुलं नाहीतर इथं पडायची घटना पण घडलेल्या आहेत की इथून लोक पडलेले आहेत, तरीही प्रशासनाला जाग नाही. एवढं एक कळत नाही की ह्या ब्रिजवरती एक रेलिंग पाहिजे. 13 वर्षापासून ह्या ब्रिजला रेलिंग नाही की काही नाहीये. ही परिस्थिती गटाराची, नाल्याची आहे. आणि रात्री अपरात्री जाताना बाथरूमला इथून लोक पडलेले आहेत, पण ह्या नाल्याला रेलिंग सुद्धा लावलेली नाहीये. हा एक मुद्दा आहे. पहिलं तर रेलिंग की नाला आहे आणि या नाल्यावर रोज जात असतात, परंतु याला प्रभाग रेलिंग आहे अतिशय नाला बाजूला रूम आहे आमचे. साफसफाईला हे आहे. सगळ्या परिस्थितीची, सगळ्या बाथरूमची परिस्थिती हेच आहे. बरोबर, इथे पाणी पण नाहीये, बोर बंद आहे.
काय नेमकी अडचण आहे तुम्हाला? पाणी चाहिए, लाईट एक वर्ष झालं बाथरूमचे दरवाजे 2 वेळा लावले, 2 वेळा तोडले. 2 वेळा तोडले. ते दरवाजे नाहीत, काही नाही, लाईट नाही, पाणी नाहीये. आणि मच्छर एवढे आहेत ना, खूप म्हणजे साफसफाई नाही, पाणी पण सुद्धा नाही. तेवढं मागणी की सगळं व्यवस्थित करून कचरा द्यावं. खूप झालाय नाल्यामध्ये आणि तिथून फार हा, ताई, एक मिनिट. नाला पूर्ण भरलेला आहे. नाला पूर्ण भरलाय म्हणून त्या बाथरूम मध्ये लाईट सुद्धा नाहीये, पाणी सुद्धा नाहीये. पोरं लहान लहान लेकरं जाणार कुठं? आमच्या घरात तर बाथरूम नाहीये. टॉर्च घेऊन आम्हाला जायला लागते की लहान लेकरांना ते घेऊन. नाल्यावरची ते बाजूला रेलिंग तुटले ते किती वर्षापासून तुटले? आता दोन वर्ष झाले असं नाही. नाही, ते 10-12 वर्षापासून ते तुटलेले. 12 वर्ष झाले. तुम्हाला भीती नाही वाटत याचा करताना? वाटते ना भीती, आम्हाला भीती वाटते. तिथे लहान लहान मुलं जातात ना, ती भीती वाटते. सगळं तो पावसाळ्यात कसं करतात? साईडून जातो आम्ही, एक साईडून आहे जागा, तिथून जाणार. मग असं पाऊस खूप पाणी खूप पडतं, घाण पाणी पूर्ण अंगावर बाथरूमचं ते, तर तसंच जातो आम्ही. आता काय करणार? याच्यावर पण लावलं तर हे बी तोडून ठेवलं. ज्ञानेश्वर नगरच्या शौचालयांची दुरावस्था अशाच प्रकारे आहे. चला अजून खूप काही गोष्टी दाखवू, तुम्हाला पुढे दाखवते. ही परिस्थिती आहे या सगळ्यांची. नीट बघा. या परिसरात विविध समस्या ज्या आहेत त्या अनुभवत होत्या. मात्र आज काय आहेत या नगरसेवकांच्या मार्फत जे आहे ते या समस्यांना वाचा फोडण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. रस्त्यावर येण्या जाण्याकरिता देखील व्यवस्थित सोय नाहीये. अनेक ठिकाणी हे जे दाखवतोय तुम्हाला, हे जे आहे ही पायवट आहे. संत ज्ञानेश्वर नगर मधील लोकांना जाण्यासाठी हा शॉर्टकटचा रस्ता होता. हा स्लॅब पडला. स्लॅब पडल्यानंतर हा रहदारीचा रस्ता हा मागील 5-7 वर्षापासून पूर्णपणे बंद झालेली. ही पायवट आहे. ज्ञानेश्वर नगर मधून बाहेर निघण्यासाठी हा शॉर्टकट होता, तोही धुळकात तसाच पडलेला आहे. ही पायवट आहे. या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून चालू आहे. अनेक वर्ष या ठिकाणी पाहिलं तर प्रस्थापित नगरसेवक मात्र एक युवा चेहरा या ठिकाणी काम करतोय. मात्र महापालिका कोणत्याही पद्धतीची दखल देत नाहीये. त्यामुळे आता पूर्वी जर आपण पाहिलं तर ठाणे चालवायचे नेते, पण आता काही संबंधित ठेकेदार आणि संबंधित महापालिकेचे अधिकारी ठाणे चालवतात का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. संत ज्ञानेश्वर नगर प्रभाग क्रमांक 13 या विभागातून आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. एका नगरसेवकाला आपण पाहू शकतो की रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं की जर हे काम पूर्ण नाही झालं तर 7 दिवसात माझ्या पद्धतीने त्या ठिकाणी शौचालयाचे दरवाजे जे आहेत ते मी बसवणार अशी देखील ग्वाही त्यांनी मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे. शहाजी यांच्यासोबत आपण मीडियाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 13 या ठिकाणी आपण पाहू शकतो. ही लाईव्ह दृश्य पाहतोय. आतापर्यंत रेलिंगचा मुद्दा असेल, जो नाला आहे, नाल्यावर रेलिंग तुटलेली आहे. जर पावसामध्ये एखादा लहान मुलगा त्यात पडला तर तो मुलगा वाहून देखील जाऊ शकतो. याचं देखील गांभीर्य प्रशासन आणि ठाणे महापालिकेला नाहीये. हे आपण जे बघतोय हे संत ज्ञानेश्वर नगर पाईपलाईन परिसर आहे. इथे सगळ्यात ज्वलंत मुद्दा जो आहे ही झाडं. ज्या झाडाच्या फांद्या मागील 3 ते 4 वर्षापासून मी वारंवार पाठपुरावा करतोय, अर्ज दिले, पण थातूर मातूर कुठेतरी आले, एखादं झाड तोडून निघून जातात. तुम्ही हे झाड दाखवा. हे झाड डायरेक्ट घरावरती. ह्या झाडावरून त्या महिला आता असतील का नाही घरी, डायरेक्ट सापाची पिल्लं पडलेली गेल्या वर्षी. या झाडावरून सापाची पिल्लं पडलेली. झाडं तोडणीसाठी कमीत कमी आम्ही 5 ते 6 अर्ज दिलेले आहेत वृक्ष प्राधिकरण विभागाकडे, पण वृक्ष प्राधिकरण विभागाचं त्याकडे ढुंकून लक्ष नाही. वृक्ष प्राधिकरण बिल्डर लोकांची झाडं तोडायला, आता तुम्ही बघाल मागच्या 15 ते 20 दिवसात ठाण्यात अशा घटना घडलेल्या आहेत की चांगली चांगली झाडं बिल्डरांसाठी तोडून साईडला गेली. पण हे सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास आहे, मागील 3 वर्षापासून अर्ज देऊन थकलो, वारंवार पाठपुरावा करून थकलो. गेल्या वर्षी
लोक झाडं तोडायला आली तर त्यांनी झाड तोडताना एक फांदी एकाच्या घरावरती पडली, ती फांदी पडली, निघून गेले. ते पत्रे मी स्वखर्चाने भरून दिले या लोकांना. पण प्रशासनाला याचं काही पडलेलं नाहीये. मागील 2-3 वर्षापासून या झाडाची छाटणी झालेली नाहीये. याचा आत्ता पण गेल्या महिन्यात पण मी दिलेलं आहे धोकादायक झाडाच्या फांद्या छाटणी कारवाई करण्याबाबत. पण पुन्हा एकदा माझ्या अर्जाला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. त्यावेळी अजिबात लक्ष देत नाही. पूर्ण इथून ते एंड पर्यंत पूर्ण पाईपलाईनची झाडं तोडणी व्हावी ही माझी प्रमुख प्रशासनाला तुमच्या मार्फत मी पुन्हा एकदा विनंती करत आहे. त्या ताई आहेत पाहिजे तर त्या ताईंना विचारा काय बोलले. त्याच ताई आहेत. मी जे बोललो ना सापाची पिल्लं पडली ती ह्यांच्याच इथं घरी. ताई पुढे एक मिनिट पुढे. आता काय नेमकी समस्या आहेत की झाडाची काय समस्या आहेत? हा. आज कित्येक वर्ष झाले हे आमचं झाड अजिबात कापले गेलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट तिकडनं ऍक्च्युली छोटी छोटी सगळी सापाची पिल्लं आमच्या घरात शिरतात. त्याच्यासाठी आम्ही पाहिजे तर बघून ह्या जाळ्या लावलेल्या आहेत. कारण एखादं लहान मुलं आहे, कारण किती वेळे कुणाकुणाकडे कंप्लेंट केलेले आहेत. फक्त दादाच एक आहेत की ते लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी करतात. पण कधीही कुठल्याही हे झाड कापायला कोणीही आलेलं नाहीये. मध्यंतरी तर ते झाडाची एवढी जोरात फांदी पडली होती की एक आमची वयस्कर आजी होत्या, त्यांच्या डोक्यात पडता पडता ती थोडक्यात वाचली. आणि आम्ही काय करायला गेलं की ते सांगतात की आम्हाला जेव्हा ऑर्डर देणार तेव्हा आम्ही करणार. पण कोणीही कधी इथे येत नाही आणि काहीच करत नाही. यांना कोणी ऑर्डर दिल्यानंतर झाडं तोडणार आहेत ते तरी निश्चित आणि करा. आमची- म्हणजे जर लोकप्रतिनिधींनी सांगून झाडं तोडणार नसतील तर मग इथले स्थानिक ठेकेदारांनी सांगितल्यानंतरच झाडं तुटणार आहेत का? हा माझा प्रशासनाला सवाल आहे की निवडून आलेला लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी जर तुम्ही ऐकणार नसाल तर तुम्ही इथल्या कुठल्या ठेकेदाराचं ऐकणार आहे का? त्यांनी सांगितल्यानंतरच झाडं तुटणार आहेत का? तर माझं हेच म्हणणं आहे की पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो मी प्रशासनाला. माझा राग फक्त प्रशासनावरती की पुन्हा हात जोडून विनंती आहे, मी जे काही सांगितलेलं आहे, जे काही सुचवलेलं आहे ते तुम्ही विनंतीपूर्वक करा. आणि मी काय माझ्यासाठी मी एकटा नाहीये, हे मागच्या इलेक्शनमध्ये लोकांनी दाखवून दिले, माझ्यासमोर जनता आहे. तर हात जोडून विनंती आहे, ह्या एवढ्या हजारो लोकांची जी मागणी आहे ही झाडं पूर्ण पावसाळ्यात तर या लोकांची तर बोलायला सोय नसते. पावसाळ्याच्या दिवसात जर यांना झाडं छाटणी करायला सांगितलं तर यांचे एवढे बिझी असतात की ते 4 महिने येत सुद्धा नाही. त्यामुळे पावसाळ्या यायच्या आधीच 4 महिने मी यांच्या मागे लागलोय की माझ्या विभागातली झाडं तोडणी करून द्या. पण अजून सुद्धा त्या गोष्टीला काही शून्य रिस्पॉन्स. काय ते थोडक्यात मागणी कराल पालिकेकडे? आम्ही तर एवढं सांगू की कमीत कमी लवकरच्या लवकर येऊन त्यांनी झाडाची आमची जी आहे समस्या जसं दादांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे येऊन त्यांनी ते खरोखर करावं. कारण ही फार गरजेची गोष्ट आहे. आणि पावसाळ्यात तर आमच्या तर म्हणजे जीवापेक्षा पण आम्ही जास्तच म्हणतो की घरापेक्षा पण म्हणतो बाहेर आपल्याला आपलं हे असतं सेफ. पण आपण काहीच नाहीये आम्हाला. पहिल्या सगळ्या गोष्ट तर हे सापाचं तर आमच्या हे प्रकरण तर आहेच आहे. हे गेल्या वेळेला पण ज्या वेळेला हे झालेलं त्यावेळेला पण मी ही गोष्ट क्लिअर केलेली. तेव्हा पण ती लोक कोणीच आलेली नाहीये. कारणं भरपूर देतात. आणि आम्ही त्यांना ही गोष्ट सांगितलेली की जर तुमच्याकडे हे नसेल तर आम्हाला तुम्ही सांगा की आम्ही कुठल्या अधिकाऱ्याला आणखीन जाऊन भेटायचं आम्हाला माहिती नाही. तुम्हाला कुठे कंप्लेंट करायचे करा. हे वाक्य त्यांची आलेली आहेत आमच्याकडे. परत ती आमची तिकडे पत्रा जो मी टाकलेला आहे ती भिंत नाहीये तिकडे. त्या भिंतीचं पण दादांपर्यंत मी पोहोचलेलं आहे. दादांनी ते सांगितलेलं आहे. भिंत त्या नाल्याला वाढवायची तिथे पण आम्हाला भरपूर त्रास होतोय. आता परवाच्याच दिवशी मध्यंतरी दादा एकदा पहारेकरी करून आलेले. परवाच्याच दिवशी त्या आजींच्या डोक्याला तिथे पूर्ण खोप पडले. बरोबर. त्या ऍडमिट होत्या. त्या बाटल्या तिकडनं ज्या जोरात येत आहेत आता त्यांच्या नादाला आम्ही नाही कुणाच्या वाटेला जाऊ शकत. भरपूर आम्हाला या गोष्टींचा त्रास आहे. आम्ही कित्येक वेळेला की आम्हाला खरोखर आम्हाला आनंद आहे की आम्ही दादांना निवडून दिलेला आहे आणि दादा प्रत्येक वेळेला आमच्या सहकार्याला धावत येतात. ही आमची खरोखर मागणी आहे की त्यांनी याच्यावर लक्ष झाडाची द्यावं. फांदी तुटून पडलेली हो. आहे. कार्यक्रम चालू असताना पाईपलाईनला 15 दिवसापूर्वी मोठी झाडाची फांदी पडली. सुदैवानी कोणाची जीवितहानी झाली, कोणाला हे नाही, दुर्घटना नाही झाली. पण तेच जर एखाद्या व्यक्तीचा नाही तर एखाद्या कुठल्या महिलेचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागा होणार आहे का? तर माझी पुन्हा विनंती आहे की ही झाडं पूर्ण पाईपलाईन परिसरात जी झाडं आहेत ती पूर्ण तोडा. तुम्हाला चला दाखवतो मी अजून. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की विनंती केलेली आहे. पाहत आहोत की चाळ आणि स्लम या मोठ्या प्रमाणात पाहू शकतो की मध्यमवर्गीय कुटुंबातील ही लोक आहेत या ठिकाणी राहत आहेत. या लोकांनी निवडून दिल्यानंतर या कुठेतरी लोकांची बांधिलकी म्हणून शहाजी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले आहेत. स्वखर्चाने आपण जर पाहिलं तर त्यांनी जो पत्रा तुटला होता तो वसूल दिलेला आहे. आणि समस्या या विभागाच्या प्रभाग क्रमांक 13च्या हे झाडाच्या फांद्या ह्या किती धोकादायक आहे. म्हणजे ह्या लोक अक्षरशः जीव मुठीत येऊन राहतात. या झाडाच्या फांद्या मी 2-3 वर्षापासून सांगतोय. हे वरती दाखवा तुम्ही. पूर्ण घराच्या वरती झाड आहे. 3 वर्षापासून पाठपुरावा करतोय त्यांच्यात की एवढ्या उंचावरची आम्ही तोडू शकत नाही, आमच्याकडे ती गाडी मागवावी लागेल. कारणं तयार असतात त्यांची.
पण त्याला हात लावत नाहीत. आता तुमच्या मार्फत मी मागणी केली, बघू येते 8 दिवसात काय करते प्रशासन. प्रभाग क्रमांक 13 आहे, मात्र प्रभाग क्रमांक 13चे 12 वाजलेले कुठेतरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पत्र देखील दिलेलं होतं, मात्र कोणत्याही पद्धतीचं जे आहे ते या ठिकाणी तर अशा या येतो चालू द्या, येतो संध्याकाळी येतो. हे शौचालयाची जर परिस्थिती तुम्ही बघाल, सर्व ठिकाणी शौचालय आहे. ह्या शौचालयात मागील 8 दिवसापासून पाणीच नाहीये. वरती लाईट नाहीये, पाणी नाहीये, कोणी केअरटेकर हा प्रकार नाहीये. बोरिंग साठी मी वारंवार चालू आहे. मागील 8 दिवसापासून मी वारंवार अधिकाऱ्यांना संपर्क साधतोय. बोरिंगचं पाणी नाहीये, त्यांना संपर्क साधतोय. उद्या येतो, परवा येतो, उद्या येतो, परवा येतो, असं करत 8-10 दिवस झाले. बिना पाण्याचे हे बाथरूम आहे. कशा पद्धतीत महिला इथं बाथरूम शौचालय करणार? तीच परिस्थिती आहे. दरवाजे नाहीयेत, पाणी नाहीये, लाईट नाहीये. वाईट परिस्थिती आहे. बोरिंग 8 दिवसापासून बंद आहे. वरच्या बाथरूमची परिस्थिती तुम्ही टाकला. हे बाथरूम दरवाजे नाहीये, कसल्याही बाथरूमला दरवाजे नाहीये, पाणी नाहीये, काही नाहीये. एवढा आलेला प्रचंड निधी जातो कुठे या गोष्टीसाठी? संपूर्ण ज्ञानेश्वर नगर प्रभाग क्रमांक 13 समस्यांनी वेढलेलं आहे. मागील 6 वर्षापासून माझ्या परिस्थितीने मला जेवढं जमेल तेवढं मी जे जमेल ते स्वखर्चानी जेवढं पाठपुरावा करून करता आलो तेवढं केलं. पण निदान आत्ता निवडून आल्यानंतर तरी मी ज्या ज्या गोष्टी दाखवते, प्रशासनाला विनंती आहे तुम्ही त्या लवकरात लवकर त्वरित करा. गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. ही पुन्हा एकदा विनंती तुमच्या मार्फत प्रशासनाला करतो. आलं खाली पण या सगळ्या प्रभागाची झालेली दुरवस्था आणि शहाजी खुसपे निवडून आल्यानंतर त्याचा जो फॉलोअप घेत आहेत, परंतु अधिकाऱ्यांना काही पडलेली नाहीये. मला वाटतं अधिकारी सगळेजण, कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी हे टक्केवारीच्या या सगळ्या राजकारणात अडकलेले दिसत आहेत. ही सगळी दुरवस्था शहाजी संपत खुसपे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे एकमेव नगरसेवक आहेत या प्रभाग क्रमांक 13 मध्ये, ते आता आक्रमक झालेले आहेत. ही परिस्थिती बघा. मला वाटतं ही जी जागा दिसते ती गटर सफाई झाल्यानंतर ही टाकण्यासाठीची महापालिकेने जागा आहे. त्यांची स्वतंत्र अशी यंत्रणा सुद्धा नाही की दररोजची जी गटार सफाई झाल्यानंतर ही जी घाण उचलून घेऊन जाण्यासाठी नाही तर टाकण्यासाठी जागा सुद्धा नाही. ही महापालिकेची गटरातली घाण टाकण्यासाठी ही नेहमीची जागा ठरलेली आहे, पाईपलाईन परिसर. आणि समोर या घाण टाकायच्या जागेच्या समोर ही शाळा आहे. शाळेच्या समोर घाण टाकायला महापालिकेने त्यांची जागा तयार केलेली आहे गटारातली. शहाजी खुसपे, मला वाटतं तुम्ही हा सगळा प्रभाग
सगळे क्लीन ड्राईव्ह साठी देखील सांगितलेलं होतं. तुम्हाला उत्तर काय आलं अधिकाऱ्यांकडून जेव्हा तुम्ही क्लीन तर ड्राईव्ह मी क्लीन ड्राईव्ह साठी अर्ज दिलेला आहे की मला माझ्या बाकीची विकास कामं लांब राहिली, पण मला माझं संत ज्ञानेश्वर नगर हे स्वच्छ आणि सुंदर बनवायचं आहे. त्यामुळे क्लीन ड्राईव्ह साठी मी गेल्या 10 दिवसापूर्वीच अर्ज दिलेला आहे. त्याच्यावरती मला सर्व एक रिप्लाय आलेला आहे की तुम्ही सर्वजण चर्चा करून आपण एक आराखडा ठरवू आणि क्लीन ड्राईव्ह ठरवू. बघू आता येत्या आठवड्यात ती पण मोहीम क्लीन ड्राईव्हची होते की कसं काय होते ते आपण बघूया. हे नारळ झाड अर्ध तुटलेलं आहे. काय होते बघा अर्ध. हे जे झाड दिसतंय नारळाचं हे अर्ध कापलेलं आहे, म्हणजे लगभग 50-55-60% कापलेलं आहे. फक्त 30 ते 40% वरती हे झाड राहिलेलं आहे. जोरात हवा आला, वारा आला की नाहीतर काही झालं तर ते झाड अक्षरशः या घरावरती पडणार आहेत. पण आम्ही रितसर ह्या फक्त पर्सनली या झाडाचा फोटो काढून प्रशासनाला अर्ज दिलेला आहे की हे झाड त्वरित तोडा. गेल्या वर्षी अजूनही त्या झाडाला कोणी हात लावलेला नाहीये. झाडांचे छाटणे अशा अनेक विविध मागण्या ज्या आहेत ते करतात. मात्र कोणत्याही पद्धतीची दखल प्रशासनाकडून जी आहे ती घेतली जात नाहीये. मात्र प्रशासन एखाद्या वृत्तीची वाट पाहते काम हे देखील आपल्याला पाहणार रोड बनवायचा आहे. हा रोड आहे, हा रोड 5-6 कोटी किती कोटीचं बजेट आहे काही कल्पना नाहीये. पण हा रोड मागील 6 महिने झालं खोदून झालेला आहे. 6 महिन्यात हा रोड होणार होता. आता येणारा पावसाळा आला तरी या पावसाळ्यात कधी रोड होणार आहे काही कल्पना नाही. 6 महिन्यापासून खोदलेला आहे. हा रोडचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे, निधी आलेला आहे, ठेकेदार कुणी ठरलेला आहे, त्यांच्या टक्केवारीच्या हिशोबात राहिलाय की कशात राहिलाय काही कल्पना नाहीये. 6 महिन्यापासून हा रोड खोदलेला आहे. हा अजूनही झालेला नाही. आता हा कधी होईल तेही बघू, आपण पाठपुरावा घेऊ लोक. माझी यांच्यासोबत आपण मीडियाच्या माध्यमातून साधारण 35 ते 40 मिनिटं झाली. मात्र या विभागाच्या समस्या संपत नाही आहेत. आणखी समस्या चालूच आहे. टॉयलेटची समस्या, रस्त्याची समस्या, नाल्याची समस्या, नाल्याचं रेल्वे कुठे भूमिका नाही. काही ठिकाणी बदलेलं आहे लोकांचं या ठिकाणी पाहायला मिळते. आणि नगरसेवक आहेत शहाजी पुष्पे, ते यामुळे आक्रमक झालेले आज पाहायला मिळतात. राहिल्यानंतर वेळ मागितलेला आहे. मात्र अजून त्यांना वेळ दिलेला नाहीये. आपण पाहू शकतो. गांधी जलवाहिनी टाकण्याचं काम सुस्थितीत करण्यात आला नाही. जवळजवळ 5 ते 6 कोटी रुपये ही लाईन टाकण्यासाठी हा पण 6 महिन्यापासून रोड खोदून ठेवलेला आहे. हा एक रोड कधी होणार आहे काही कल्पना नाहीये. हा 6 महिन्यापासून खोदून ठेवलेला आहे. कधी रोड होणार आहे काही कल्पना नाहीये. पूर्ण ज्ञानेश्वर नगर ठेकेदारांनी खोदून ठेवलेला आहे आणि कधी पूर्ण होणार आहे ह्याची कोणालाही कल्पना नाहीये. पावसाळ्याचा त्रास होऊ शकतो. प्रचंड त्रास होणार आहे. माझे तेच आहे की पावसाळ्यापूर्वी ज्या जे रस्ते खोदलेले आहेत, ज्या गल्ल्या खोदलेल्या आहेत त्या पावसाळ्यापूर्वी तरी निदान पूर्ण करा. हे जे कोण खोदतोय, कधी करणार आहे, कधी होणार आहे ह्याच्या माहितीचा साधा फलक सुद्धा लावायची त्यांना काळजी नाही. कुठेच नाही. कुठे वर्क ऑर्डर? मला वाटत नाही ठाण्यात कुठे वर्क ऑर्डर लावली जाते कामासाठी. इथे वर्क ऑर्डर नाहीये, काही नाही की कामाचा बोर्ड नाही की कधी करणार आहे, कधी मंजूर झालेले काही नाहीये. शहाजी मगाशी तू सांगितलं की लोक बाहेर अम्युनिटीज मागतात, परंतु या बेसिक गोष्टी एवढ्या वर्षात का नाही झाल्या? काय कारण असेल की या बेसिक गोष्टी झालेल्या नाहीयेत अजून? टक्केवारीचं राजकारण, सरळ टक्केवारीचं राजकारण. या लोकांना माहित होती की ही जनता झोपलेली आहे, यांना काही कळत नाही. काहीही करा, कसंही खा, प्रचंड. त्यामुळे मागील
मला जनतेने मोठ्या विश्वासाने का निवडून दिलं की लोकांना एक आशा वाटली की हा नवीन तरुण मुलगा काहीतरी करू शकतो आणि प्रामाणिकपणा या एकमेव गोष्टीसाठी लोकांनी मला निवडून दिलेलं आहे. हे रोड दाखवा बोललेले आहेत. आता प्रश्न लोकांनी या प्रकल्पामध्ये बदल केला. पूर्ण ज्ञानेश्वर नगर खोदलेलं आहे. ज्ञानेश्वर नगरचा असा कोणताही रस्ता नाहीये. ज्ञानेश्वर नगरमध्ये असा कोणताही रस्ता नाहीये की कुठली गल्ली नाहीये की ह्या ठेकेदार लोकांनी खोदलेली नाहीये. पूर्ण ज्ञानेश्वर नगर खोदून ठेवलेलं आहे. कधी पूर्ण होणार आहे कोणी सांगत नाही, कोणी काही त्याची माहिती देत नाही. निदान पावसाळ्यापूर्वी तरी या सगळ्या गोष्टी पूर्ण व्हाव्या याच्यासाठी हा 8 तास चालू आहे. एक राईटला घ्या, तुम्हाला काम दाखवतो. क्रमांक 13 असेल समस्या आपण जे आता गटराचं काम चालू आहे संत ज्ञानेश्वर नगर मध्ये, हे गटराचं काम चालू आहे. मित्र ते असे ठेवलेले आहेत. आणि बघा फायदा आहे. हे झाकणं उघड जरा. पाय काढणं बघा. काय विचारतोय झाकण उघड फक्त. हा चेंबरचं झाकण उचल. इकडून उचल. हे बघा इकडून उचल. विषय कोण आहे मामा? तुम्हाला काय हा विषय करणार? हे बघा जुनी पडदी तशी गटाराची हाईट वाढली. गेल्या 4-5 दिवसापूर्वी मी आल्यानंतर हे मी काम बंद करायला लावलेलं. का बोलो वर्क ऑर्डर दाखव. वर्क ऑर्डर मध्ये ह्या पडद्या तोडल्या पाहिजेत. ह्या जुन्या 20-25 वर्षापूर्वी जशा पडद्या होत्या तशाच पडद्या आहेत. तसंच सिमेंट लावलेलं गेलेलं आहे बाहेरून. पडदी एकी तोडलेली नाहीये, काही नाहीये. त्याला काम थांबवल्यानंतर आज परत त्यांनी काम चालू केलेलं आहे. कारण की पडद्यात न तोडता काम आणि वरून निर्लज्जासारखं काय, मी त्याला वर्क ऑर्डर मध्ये काय पडद्या तोडायच्या नाहीत. हा म्हणतो वर्क ऑर्डर मध्ये की पडद्या तोडायच्या नाहीये. मी तेच त्याला बोललो, वर्क ऑर्डर मध्ये पडद्या न तोडताय ना, मला वर्क ऑर्डर दाखव. म्हणजे हे अक्षरशः मूर्ख समजतात ठेकेदार. अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार पाहायला अनेक मिळतात. नाही त्याच्यावर प्लायवूड टाकतात आणि पूर्ण ज्ञानेश्वर नगर मध्ये एकाही गटाराच्या पडद्या न तोडता फक्त तुटलेल्या पडद्यांना सिमेंटचं काहीतरी प्लास्टर थोडंफार केलेलं आहे. एकी पडदी न तोडता कामं चाललेली आहेत. मी हे काम थांबवलेलं होतं, आज परत त्यांनी काम चालू केलेलं आहे. आता त्याचं म्हणणं येते की या राहिलेल्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्याच्या पडदे मी तोडेन. आता हे झालं ते झालं, जाऊ द्या. पण मी एक आहे, जे झालेले काम आहे त्याच्या सुद्धा पडद्या तोडल्याशिवाय त्याला मी हे काम पूर्ण होऊन देणार नाही. आणि अधिकाऱ्यांना मी सांगितलेलं आहे की जर ह्याचं बिल पास झालं तर प्रशासनाला जाब विचारायला त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर मी बसणार आंदोलन करायला. ह्याचं बिल मंजूर करून देऊ नका. पडद्या जोपर्यंत तोडून काम होत नाही तोपर्यंत मी बिल मंजूर होऊन देणार नाही. हे अधिकाऱ्यांना पण सांगितलेलं आहे. हे तुमच्या मार्फत पुन्हा एक प्रशासनाला हे देतोय की पडद्या तोडून रितसर वर्क ऑर्डर मध्ये रितसर जे काम आहे ते करायला लावा. ही त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. नाहीतर ज्या काही गोष्टीला हे अधिकारी जबाबदारी राहतील. शहाजी, अख्ख्या संपूर्ण प्रभागामध्ये हीच परिस्थिती आहे. चुटपटीचं काम केलं जातंय. कामं न करता देखील बिलं काढली जातात. असे देखील प्रकार घडलेले आहेत. अशा सुद्धा माझ्या कानावरती गोष्टी आलेल्या आहेत की भरपूर ठिकाणी काम न करता बिलं घेऊन टाकलेली आहेत. त्याचा माझा तपास चालू आहे, त्याचा पाठपुरावा चालू आहे. लवकरच ती माहिती आल्यानंतर तुम्हाला पत्रकारांमार्फत ती गोष्ट तुम्हाला पोहोचवण्यात येईल. अक्षरशः एकही काम न करता बिलं पास झालेली अशी मला प्राथमिक माहिती आहे. पण त्याचे जेव्हा माझ्या हातात पुरावे येतील, सगळ्या गोष्टी येतील, तेव्हा मी तुमच्याशी रितसर त्या गोष्टीबद्दल बोलेन. शहाजी, गेल्या अनेक वर्षांपासून हीच कामं सुरू आहेत. म्हणजे फक्त गटारा बनवायचीच कामं सुरू आहेत. कधी पूर्ण होणार गटार काम? 25 वर्ष गटारच बनवतायत. हे लोकांकडे फॅसिलिटीज आणि चांगल्या गोष्टीसाठी यांना वेळच नाहीये.
ह्यांचं प्राथमिक काम आहे गटर, गल्ली, रस्ते, बस. बाकी दुसऱ्या गोष्टीकडे यांना अजिबात, लोकांचा राहणीमान उंचवण्यासाठी, लोक आनंदी राहण्यासाठी, त्यांना खेळण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी ओपन जिम वगैरे ह्या गोष्टी यांच्या डोक्यातच नाहीयेत. पैसे खाणारी एकच गोष्ट आहे की गटर, गल्ल्या, पायवाटा आणि रस्ते, ह्याच गोष्टी करत राहिलेले आहेत. ते तरी पूर्ण झाले का? ते पण पूर्ण होत नाहीये. पूर्ण तुम्ही बघाल, आपण आता अर्धा तास फिरतोय, पूर्ण ज्ञानेश्वर नगर खोदून टाकलेलं आहे ह्या ठेकेदार लोकांनी. हे कधी रितसर पूर्ण नीट होणार आहे काही कल्पना नाहीये. त्यामुळे तुमच्या मार्फत पुन्हा प्रशासनाला सांगतोय की हे पावसाळ्याच्या आधी आणि हे ज्या गोष्टी आहेत ह्या 8 दिवसात याच्यावरती रितसर कारवाई करा. हे कॉन्ट्रॅक्टर हे काय, हे झाले कॉन्ट्रॅक्टर साहेब. पडद्या बनवत नाहीये, तेच कामं करतात अशी तक्रार आहे स्थानिक लोकप्रतिनिधींची. काय म्हणणं तुमचं? काय नाव आहे तुमचं? काय कंपनीचं नाव आहे आणि काय काम सुरू आहे सध्या? माझं नाव वरद कोळी आहे आणि इकडे सध्या आता गटाराचं काम चालू आहे. हा, पण आता स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत शहाजी कुसबे, त्यांची तक्रार आहे कुठलाही पडदा न टाकता ते काम पूर्ण न करता थुकपट्टीचं काम सुरू आहे आणि काम देखील त्यांनी थांबवलेलं. तक्रार आहे, बऱ्याच तक्रारी आहेत याचा. काय सांगाल तुम्ही कॉन्ट्रॅक्टर समोर काम करताय, तक्रार करतायत, उत्तर द्या. वरदजी मनासारखं यांच्या मनासारखं काम करणार का? हो 100% करणार. नाही, पण आधी का थुकपट्टीचं काम सुरू होतं? थुकपट्टीचं काम करत नाही आम्ही. आता दाखवलं ना. पडद्यात तशाच आहे. लाईव्ह आम्ही बघतोय, लाईव्ह काम सुरू आहे. स्टील कुठल्या गेटचं वापरलेलं आहे तुम्ही? स्टील कुठलं वापरले? पडदे आहेत तशाच आहेत. एनएचआर डीच्या क्रायटेरियानुसार नाहीये हे सगळं. कोणाच्या दबावाखाली करतात हे पण स्पष्ट सांगा आम्हाला. कुणाचा दबाव काही आहे का काम असेल, करताना? पण हे बघा, मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलेलं आहे, मला पैसे आणि टक्केवारी ह्याच्यात मला काही घेणं देणं नाहीये. पण हे लोकांच्या पैशातून कामं होत आहेत ना, तर लोकांच्या पैशाची कामं ही प्रामाणिकपणे झालीच पाहिजेत. त्यामध्ये तुम्हाला जे कमवायचं ते कमवा, पण जे रितसर वर्क ऑर्डरमध्ये काम आहे ते मला काम पूर्ण पाहिजे, नाहीतर मी काम होऊन देणार नाही. मी 4 दिवसापूर्वी पण सांगितलेलं. निदान हे झालेले त्याच्या पडद्या तोडा आणि जे झालेलं आहे त्याच्या पडद्या तोडून रितसर तुम्ही तुमचं काम करा. तुमचा जो ठेकेदारी काम व्यवसाय आहे तो करा, पण जे तुम्हाला वर्क ऑर्डर दिलेले आहे त्या वर्क ऑर्डरनुसार काम झालं आहे पाहिजे. का आता तुमच्याकडे? दाखवा ना काय दिले, कधी भेटली वर्क ऑर्डर याची? वर्क ऑर्डर मध्ये ते हे नाही ना एक्सेस की काय कशा पद्धतीने किती MM स्लॅब टाकायचं एनएक्सर ते नाहीये त्या वर्क ऑर्डर मध्ये. एनएचआर डी हवा आपल्याला. जुलै महिन्याची वर्क ऑर्डर आहे. जुलै 2025 चे किती लाखाचं, किती कोटीचं काम आहे सगळं? 3-4 कोटीचं आहे काहीतरी मला वाटतं. 327. 327 एवढ्या कामाचं? हो 3,27,00,000. 3 कोटी. गटारात नाही नुसतं, हा. ड्रेनेज लाईन आहे, हा युटी रोड आहे आणि गटाराचे 3 आहेत. हा फक्त गटार नाही. हा, मग तुम्ही गटारचं कामच गटारच होत नाहीये व्यवस्थित अशी तक्रार आहे लोकप्रतिनिधींची. तुमचं काम पडद्या का तोडल्या नाहीत तुम्ही? का नाही तोडल्या? पडद्या का नाही तोडल्या मला सांगा. आता अधिकारी लोक सांगतात तसं मी साहेब काम करतोय. ठीक आहे, कोण अधिकारी आहेत नावं सांगा, त्या अधिकाऱ्यांना मी जबाब विचारतो. मी तर सांगावं लागेल सांगा ना अधिकारी. म्हणजे अधिकारी तुम्हाला थुकपट्टीचं काम करायला सांगतायत का? मग काय सांगताय? अधिकाऱ्यांचं सोडून द्या, पण तुम्हाला मी अजून सांगतोय ह्या पडद्या तोडा आणि काम करा. बाकी अधिकाऱ्यांना पुढच्या 8 दिवसात मी काय पद्धतीने विचारायचं ते मी विचारेन. कॉन्ट्रॅक्टर सगळं उत्तर देते, अधिकारी मला जसं सांगते तसं काम करायला लावतोय. अधिकारी सांगतात म्हणजे थूकपट्टीचं सरळ काम दिसते. 3-3.5 कोटीची वर्क ऑर्डर आहे आणि कॉन्ट्रॅक्टर सांगतात की याच्यात फक्त गटार नाही, UTWTचे रोड सुद्धा आहेत. अतिशय बोगस पद्धतीचं काम जे आहे ते चालू असलेलं आपल्याला दिसतंय आणि कॉन्ट्रॅक्टर सांगतात अधिकारी आम्हाला सांगतायत. सगळ्या प्रकारचा काय प्रकारचा भ्रष्टाचार होत असेल याची तुम्ही याचा अंदाज लावू शकता आणि काय प्रकारचं काम सुरू आहे हे देखील तुम्ही दाखवू शकता. बघा आता टाकलेले पाईप आहे सगळे. रोडचं खोदकाम झालं. शाजी हे लहान पोर इकडे बाळा, कुठे गेलं? इकडे सांग ना काय पाण्याचं काय बोललं सांग. काका शनिवारी कुठे राहतो तू? कुठे राहतो? शंकर मंदिर जायचं म्हणजे ना शनिवारला जास्त पाणी येतच नाही, कधी कधी येतं. पाण्याची समस्या आहे. हे बघा, म्हणजे आता ही मुलं खेळण्याच्या वयाची आहेत, पण हे सुद्धा अडचणी सांगायला आलेत की आम्हाला इथे पाणी येत नाहीये. आणि पाणी येताना त्यांना लवकर पाणी बंद करतात आणि कोणाला पाणी भरायला भेटतच नाही.
नक्की नक्की पाण्याचं तुझं जिथे आहे ना एक कौतुक करायला पाहिजे की ज्या खेळण्याच्या वयामध्ये तो समस्या मांडायला आलाय. नक्कीच या भविष्यात मोठा कार्यकर्ता होऊ शकतो हा राजकीय नेता. प्रशासनाला काय आता इशारा एक तुम्हाला समस्या दाखवतो त्यानंतर पूर्ण प्रभागाबद्दल बोलतो मी तुमच्याशी. एक शेवटचं तुम्हाला हे दाखवतो. 40 ते 45 मिनिटापासून आपण ज्ञानेश्वर नगर या विभागातून पाहतोय. ज्ञानेश्वर नगर खणून ठेवलेलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात कुठेतरी सर्वसामान्य जनतेला बुडवण्याचं काम महापालिका करणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. इथं पण एक टॉयलेट होतं कुठेतरी. हे टॉयलेट दाखवा पहिलं. तो स्लॅब अर्धा खाली आलाय म्हणजे जीवितहानी लवकरच होऊ शकते. ह्या टॉयलेटची ही परिस्थिती. हा स्लॅब पूर्ण खचलेला आहे. कधीही पडू शकतं, कधीही काही होऊ शकतं. प्रशासनाला ह्याच्यासाठी पण पाठपुरावा केलेला आहे. प्रशासन डिम्म हालत नाहीये. तुम्हाला इथे बोलवलंय ते मी ह्या वेगळ्या गोष्टीसाठी. हे तुम्हाला दिसते हे काय दिसतंय तुम्हाला सांगा. हे दाखव. हे काय आहे? हा ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे. ह्या कट्ट्याचं गुढ असं आहे की हा 7-8 वर्षापूर्वी तयार झाला पण याचं उद्घाटन काही झालं नाही. हा वापरात आला नाही. की काय कारण आहे, निधी कोणी घेतला, काय पास झाला, उद्घाटन नाही, काही कल्पना नाहीये. पण ह्या जागेचा वापर हा दारू पिण्यासाठी, व्यसन करण्यासाठी आणि सगळ्या घाणेरड्या गोष्टीसाठी तिथं होतो. स्थानिक जनता अक्षरशः वैतागलेली आहे. त्याचं उद्घाटन का नाही झालेलं आहे आणि हा ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे तसंच पडलेला आहे. असं बार या ठिकाणी चालू केला जाऊन बनवू शकतो. आणि हे कचरा डबे कधीपासून आहेत काय माहिती आहे? हे कचरा टीएमसीचे कचरा वेचक महिला आहेत त्यांनी जमा केलेले आहेत तिथे सगळे हे डबे ठेवायला कचरा गोळा करण्यासाठी. खेळतं तर लोकांना लागेल नाही का? कामगारला जाण्यासाठी रस्ता तयार केलेला आहे. आणि रात्रीचे दारू प्यायला पण इथे बसतात सगळे. काय बोलले? इथल्या स्थानिक रात्रीचं मुलं इथे ड्रिंक करायला राहिलेले पण आहेत. सगळे बसतात इथे. खाली बघा, पाहायला लागेल. खाली बघा, चप्पल नाही घातली. तुम्हाला काय समस्या आहेत काय सांगा समस्या तुम्हाला. डिटेल सांगा. एक मिनिट काय बोलू? मी काय बोलणार नाही त्याच्या मला बोलायला येतं. हा, काय काय बोला. काय काय problem? रात्रीचे सगळे इथे दारू प्यायला बसतात. आमच्या घरामध्ये लहान मुलं असतात. आम्हाला खूप त्रास होतो इथे आणि बोलायला गेलं की भांडायला उठतात. एक महत्वाचा आणि हे कचऱ्याचे डबे इथे ठेवलेले आहेत. ह्याचं काय काम आहे का इथे? प्रत्येक चाळीमध्ये कचरा उचलतात तर एक एक डबा तिथे लावून ठेवायचा ना त्यांच्या चाळीच्या बाहेर. पुढे काही पुढे खाली बघा, पाहायला लागेल. हा. मी काय बोलते हे असंच ओपनच ठेवलेलं आहे. याचं काहीतरी म्हणजे इथे बनवा ना तुम्ही. कारण मुलं नेहमी बसलेले असतात इथे पियाला. कुणाला बोलायचं, कुणाला बोललं तर राग येतो. त्यापेक्षा नाही बोललेलं बरं. साहेब मी तुमच्याकडे येतो. आता बऱ्याच महिलांनी सांगितलं की आता पलीकडचं जिथं आपण लाईव्ह स्टार्ट केला हो. तिथं पण बोलल्या महिला की दारुडे लोक येतात, तमाशा करतात. पोलिसांचा अंकुश नाहीये. वारंवार मी वागळे पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात जास्त कॉल जर जात असतील बीट मार्शलला आणि पोलिसांना तर ते माझे आणि दररोज 1 ते 2 कॉल माझ्या पोलिसांना जातात कुठेही. पण पोलीस तेवढ्यापुरते आल्यानंतर पोलीस निघून गेल्यानंतर परत आहे तेच. माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या गोष्टीच अशा तयार करू, ऍटमॉस्फिअर वातावरणच तयार करू नका की जिथे बेवड्यांना नाहीतर गरुदिल्यांना संधी मिळेल. माझं एक इथे छानशी एक बालवाडी झाली, ग्रिल लावून दरवाजा लावून पॅक केले, लहान मुलं शिकली तर चालणारी गोष्ट आहे मागचं पण open ना. आहे. हा मागचं ते पॅक करता येईल. ती आरसीसी भिंत कामगार हॉस्पिटलने टाकलेली पॅक करून. तर भविष्यात माझा हाही प्रस्ताव आहे की इथे छानशी बालवाडी करायचा माझा स्वतः प्रस्ताव आहे. आम्ही लवकरच महापालिकेशी पत्र व्यवहार एक करणार असा आहे. प्रश्न होता की डीप क्लीन ड्राईव्ह असेल, बऱ्याचशा गोष्टींसाठी आता साधारण हे खूप चांगली परिस्थिती आहे. हे गेल्या मला वाटतं गेल्या आठवड्यात कधी हे घाण साफ केली याच्यातली. नाहीतर इथे ना अक्षरशः सोपे, प्लाय, तुकडे, गोण्या, खुर्च्या, बिडच्या डम्पिंग ग्राउंड होतं हे. हे खूप छान आहे आता राहिलेली आज परिस्थिती. आपल्या हातात जी कागद आहेत की इतके आपण व्यवहार दाखवा, बरोबर. पाठपुरावा करताय, महापालिकेला करताय, पोलीस प्रशासनाला करताय, का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं? आपण मशाले चिन्हावर लढला म्हणून दुर्लक्ष केले जाते का? काही कल्पना नाहीये. आता बघा एकटा जरी असेल, मी एकटा नाहीये. मी मागे पण सांगितलं माझ्या बरोबर 45,000 लोक जी माझ्या प्रभाग क्रमांक 13 ती माझ्या लोक आहेत. मला 45,000 लोकांनी निवडून दिलेलं आहे. 45,000 लोक मतदारसंख्या आहे, त्या लोकांनी मला निवडून दिले. त्यामुळे मी जरी माझ्या पक्षाचा एकमेव नगरसेवक जरी असलो तरी माझ्या मागे 45,000 जनतेने निवडून दिलेलं नगरसेवक पद आहे आणि माझ्या मागे पाठीमागे जनता आहे. तर ज्या गोष्टी आणि मी तुम्हाला गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचा पत्रव्यवहार केलेला आहे. असं नाही की शो शायनिंग नाहीतर फुटेज नाहीतर काहीतरी असं दाखवायचं आहे, शो ऑफ करण्यासाठी नाहीये. वारंवार मी सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतर मी गोष्ट ही पत्रकारांमार्फत मांडतोय.
त्यामुळे माझी प्रशासनाला रितसर विनंती आहे की मी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या नाक्यावरचं शौचालय असतील, दरवाजा असतील, महिला अक्षरशः ते प्लायचे तुकडे घेऊन बसतात, लाजीरवाणी गोष्ट आहे. ते असो, ते रेलिंग असो, नाना नानी पार्क असो, झाडं छाटणी असो, रस्त्याची बांधकामाची रस्ते खोदलेले ते बांधकाम असो, हे ज्येष्ठ नागरिक कट्टा असो, ह्या सगळ्या गोष्टींना प्रशासनाला मी 8 दिवसाची मुदत देतो. 8 दिवसात याच्यावरती काय करणार आहेत त्याचं मला लेखी उत्तर प्रशासनाने द्यावं, नाहीतर मी माझी जनता घेऊन प्रशासनाच्या महापालिकेत आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर मी ह्या जनतेला घेऊन बसेन. हा माझा शेवटचा इशारा आहे. प्रश्न अतुल सिंग ठाकूर या ठिकाणी कमेंट करतायत, मागील 2 वर्षात आपल्या प्रभागात सोसायटी आणि इतर विकास कामांसाठी निधी मंजूर झाला होता, त्या पैशातून नेमकी कोणती कामे झाली आणि उरलेला निधी कुठे गेला तो सुद्धा तपासला गेला पाहिजे. कोणी अतुल सिंग ठाकूर म्हणून कमेंट केलेली आहे का हा. काय माहित, काय कल्पना नाहीये कोण आहे. असं पण म्हणतात की हा निधी मी तुम्हाला वापरला बोललो, माझ्या कानावरती अशा गोष्टी येतात की मागील 2 वर्षापासून निधी मंजूर झालेला आहे, निधी मंजूर झालेले आहेत, कामं झालेली नाहीत, पण ते पैसे घेण्यात आलेले आहेत, पैसे त्या त्या कंपन्यांना टेंडर ठेकेदार लोकांना अदा करण्यात आलेले आहेत. ह्याची मी माहिती घेणार आहे, हे मी तुम्हाला लवकरच सांगेन. जर असं काही गैरप्रकार झालेला असेल नक्कीच तुमच्या समोर अगदी येत्या शेवटचा दिवसात आणून प्रश्न, मागेन. महाराष्ट्र सैनिक आहे या ठिकाणी एक पेज आहे, त्यांनी लिहिलेलं उपमुख्यमंत्र्यांचं बदलते ठाणं, काय सांगाल? कारण हा मुख्यमंत्र्यांचा पण मतदारसंघ आहे वाटतं काय? मुख्यमंत्र्याचा मतदार हे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी प्रचंड निधी दिलेला आहे, पण हे जे खाली अधिकारी लोक आहेत, जे प्रशासन आहेत, हे कोणाच्या तरी नेत्यांशी, ठेकेदारांशी यांचे लागेबंद लागू आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना वेळ नाहीये की इथे काय चाललेलं आहे बघायला, पण ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. प्रशासनाचे अधिकारी हे नागरिकांच्या पैशांनी पगार घेतात, तर त्यांची जबाबदारी आहे की नागरिकांच्या ज्या दुरावस्था आहेत त्या गोष्टींना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी देणं भाग आहे. आणि येत्या 8 दिवसात जर याच्यावरती जर उत्तर नाही दिलं तर मी माझी जनता घेऊन मी प्रशासनाला आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर बसणार आंदोलनाला. या ठिकाणी पाहू शकतो मागचा 56 ते 57 मिनिटं साधारण 1 तास झाला आपण इथल्या समस्या ऐकतो. समस्या काही संपत नाहीये. शहाजी यांनी जी भूमिका मांडली आहे, आपण पाहू शकतो की जर काम नाही झालं तर आंदोलनाला बसणार. आपण या ठिकाणी पाहू शकतो की नाहीतर आत्महत्या शहाजी घुसपे जे आहे ते आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. या प्रभाग क्रमांक 13 मध्ये बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे. आता त्यांनी ज्ञानेश्वर नगरची परिस्थिती आपल्याला दाखवली आहे आणि अतिशय बिकट अशी ही सगळी परिस्थिती आहे. प्रचंड बिकट, म्हणजे कामं सुरू आहेत, कॉन्ट्रॅक्टर सरळ सरळ सांगतोय की मला अधिकारी सांगतात तसं मी काम करतो. तुमच्या समोर सांगितलं कॉन्ट्रॅक्टर की आम्हाला अधिकारी सांगतात म्हणून आम्ही पडद्यात तोडत नाहीये. आता त्याला विचारलं मी, कोण अधिकारी आहे तुला पडद्यात ओढू नको सांगतोय, नाव सांग, पण त्यांनी काही नाव सांगितलेलं नाहीये आपल्याला. हो, काही अजून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तेच मी सांगतोय ना, येत्या 8 दिवसाचा मी अल्टिमेटम देतोय. 8 दिवसात सर मी जो पत्रव्यवहार केलेला आहे त्या सगळ्या गोष्टीचं जर मला उत्तर मिळालं नाही तर माझी एकमेव नगरसेवक बोलतात, मी एकटा नाहीये, माझ्या बरोबर 44,000 मतदार आणि ज्ञानेश्वर नगर, वैतीवाडी, रामचंद्रनगर, लुईसवाडी, काजवाडी, साईनाथ नगर, हजुरी येथील सगळी जनता माझ्या बरोबर आहे. एक प्रामाणिक चेहरा म्हणून मला निवडून दिलेला आहे. तर मी ही जनता घेऊन आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर बसून या सगळ्या प्रश्नाची उत्तरं विचारेन. पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे, मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तात्काळ 8 दिवसाच्या आत मला त्याच्यावरती काय तुम्ही करणार आहेत कळवा आणि त्या पूर्ववत करा. मला राजकारण आणि तुमच्या टक्केवारी या गोष्टीची काही घेणं देणं नाही. मला माझ्या नागरिकांची कामं होणं महत्वाचं आहे. हा शेवटचा इशारा आहे माझा. धन्यवाद. ठाण्यातील हे एकमेव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक शहाजी घुसपे हे आक्रमक झालेले आहेत. आता ही कामं 8 दिवसात होतात का याचा देखील फॉलोअप आपण घेणार आहोत. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.